श्रीमद भागवत कथा सप्ताह या ठिकाणी सध्या या संपूर्ण समितीचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. सध्या माझ्यासोबत आहे आदरणीय गजाननजी थोरात सर. सर, आम्हाला सगळ्यात आधी जाणून घ्यायचं आहे की ह्या ठिकाणी कोणाकोणाचं भागवत होणार आहे या 7 दिवसात? या ठिकाणी भागवत विठ्ठल महाराज दत्तोटीकर यांचं होणार आहे. कीर्तन वेगवेगळे होणार आहेत. नामांत कीर्तनकाराचे कीर्तन होणार आहे. अच्छा. दररोज वेगवेगळे होणार आहेत. आणि याचं टायमिंग कसं असणार आहे, म्हणजे वेळ कशी असणार आहे? भागवत हे सकाळी 1 ते 5 आणि त्याच्यानंतर 5:30 ते 6:30 हरिपाठ, नंतर 8 ते 10 हरिकीर्तन. अच्छा. हा. आणि मला वाटतं लहान मुलांपासून सगळ्यांचा हो, सहभाग सर्व आहे. सर्व सर्व लहान मोठे सर्वांचं होणार आहे. क्या बात आहे. हं, हं. तर खरं सांगायचं तर मोठ्यांना जेवढं ह्या भागवत कीर्तनाची गरज असते, खरं तर ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने याच्यात सहभागी असतात. पण जर चांगली युवा पिढी घडवायची असेल, लहान मुलांना चांगला संस्कार द्यायचा असेल, तर बालवयापासूनच ह्या भागवत कीर्तन सप्ताहाची आणि अध्यात्माची जोड आयुष्यामध्ये असणं अत्यंत महत्वाचं आहे. या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचं मंदिर बघायला मिळते आहे. अत्यंत सुंदर आणि सकारात्मक ऊर्जा देणारं मंदिर या ठिकाणी आहे. ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.